नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज मी तुमच्या समोर अरुण कोलटकरच्या 4 कविता या प्रास प्रकाशनच्या पुस्तकातली अरुण कोलटकरची एक कविता वाचणार आहे. तर या 4 कवितांपैकी मी काही कविता या आधी माझ्या आपल्या अबलक एंटरटेनमेंटसाठी वाचल्यात, त्याही बघा. तर आजच्या कवितेचं शीर्षक आहे अस्मिता. नीट लक्ष देऊन ऐका. कवितेचं शीर्षक आहे अस्मिता. अस्मितेला दिवस गेलेत असं ऐकलं मी. काय सांगताय? आणि कुणापासनं? आरशापासनं? काय माहित. पण अस्मिता गरोदर आहे असं निदान म्हणतायत तरी बुवा सगळेजण. मध्ये तर तिची चोरोटी सुद्धा भरण्यात आली होती, म्हणजे तसं ऐकलं मी. अहो, पण अस्मिता गरोदर होईलच कशी? वांज आहे ती. पण ते काय, पोट तरी पुढे आलेलं दिसतंय की तिचं. अर्थात किती दिवस गेलेत तिला, किती महिने, किती वर्ष, किती शतक, कुणास ठाऊक. पण गरवार लक्षणं तरी निदान सगळी दाखवते ती. म्हणजे चक्रा येतात तिला वारंवार, आताशा उलट्या होतात, जांभळ्या येतात, खूप लाल सुटते तोंडाला. पाय सुजलेत कसे बघा की तिचे. हातापायांची आग होते खूप. आणि फार हळवी झाली आहे ती. एवढ्यानं भावना दुखावतात तिच्या आजकाल. जर काही उचलू नको बाई असं सांगतायत तिला सगळेजण. या बाबतीत फारच सांभाळून राहते ती आजकाल. आणि की नाही अस्मिते, उकिडावं बसत नको जाऊस, आणि खोल विहिरीत तर डोकावून अजिबात नको पाऊस. तिच्या मनाविरुद्ध काहीही होऊ नये म्हणून जपतायत सगळेजण. अरे आहेत, हेच दिवस आहेत तिचे लाड करून घ्यायचे. काळवीट ससा व हरिण यांच्या रक्तात त्रिफळा मिश्रित करून त्याचा किंवा चंदन आणि वाळा यांच्या कलकाचा लेप तिच्या मांड्या, स्तन व पोट यांच्यावर देण्यात येतोय तिच्या गर्भातली पिशाच्च काढून टाकण्यासाठी. अनेक मांत्रिकांना बोलावण्यात येतंय. गर्भिणी गर्भरक्षणार्थ पठण करण्यात येतंय. ब्रह्मणाग्नी हा संवेदानो अशी सुरुवात असलेल्या राक्षोघ्न सुक्ताच. गर्भ अडला आणि कृष्ण सर्पाच्या मेंगेची दुरी तिच्या योनीला द्यावी लागली तर ऐन वेळेला उगीच धावाधाव नको म्हणून आधीच निरोप गेलेत देशातल्या सर्व वैद्यांना, गारुड्यांना व सर्पोद्यानांच्या व्यवस्थापकांना. 3 शुभ्र ठिपके असलेल्या साळूच्या पिसानं भांग पाडूया का तिचा? श्रेडर मधून काढलेल्या भडक अग्रलेखांच्या शेवयांवर किंवा दर्भांकुरांवर पसरलेल्या लाल बैलाच्या कातड्यावर तिला निजवून तुपात बुडवलेल्या कोवळ्या पारंबीच्या गुलाबी टोकानं नवरोधाच्या गुदगुल्या करूया का तिच्या उजव्या नागपुडीला? आज डोहाळ जेवण आहे अस्मितेचं आणि तिला नटवण्यात येतंय. कसं सजूया तिला? फुलांचा झोपाळा बनवूया का एक तिच्यासाठी? फुलांचाच धनुष्यबाण हातात देऊन आणि माग थर्मोकॉलची एक भली मोठी चंद्रकोर टांगून तिचा मस्तपैकी एक फोटो काढूया का? कॅमेऱ्यात रोल आहे ना तुझ्या? ती एक चॉपर देऊया तिच्या हातात, किंवा त्रिशूळ, किंवा AK-47 एखादी. ती नळकांड खांद्यावर क्षेपणास्त्राचं आणि ओटी भरूया का तिची? कशानं? खणा नारळानं, दगडा धोंड्यानं, की धगधगत्या निखाऱ्यांनी? काय होणार आहे तिला? मुलगा की मुलगी अजून काहीच नक्की नाही. सोनोग्राफी अजून व्हायची आहे तिची. पण कसले डोहाळे लागलेत पुल्लिंगी पदार्थांचे की स्त्रीलिंगी यावरूनही तर्क लढवण्यात येत आहेत. पण तिला पुत्ररत्नच होणार असं गृहीत धरलेलं दिसतंय बहुतेकांनी. आणि त्या दृष्टीनं त्यांचे काही ना काही प्रयत्नही चाललेले दिसत आहेत. पुष्य नक्षत्र असताना सोन्याचा एक पुरुषाकृती बाहुला अग्नीमध्ये लाल लाल तापवून ज्या दुधात विजलेला आहे असं दूध 32 तोळे मोजून तिला प्यायला देत आहेत काही जण. लाल पाटावर तिला बसवून तिच्या पुढ्यात ठेवलेल्या कांस्य पात्रातल्या तुपात म्हणा, ताम्हनातल्या पेट्रोलमध्ये म्हणा, किंवा परातीतल्या नवजात कोकराच्या रक्तात
काय दिसतंय ग तुला, असं तिला विचारतंय कुणीतरी, आणि ती काय उत्तर देते याची वाट बघतायत सगळेजण उत्सुकतेनं. बृहदारण्यकोपनिषदाच्या अध्याय 6 ब्राह्मण 4 मध्ये प्रत्यक्ष याज्ञवल्क्यानं सांगितल्याप्रमाणे मैथुन कर्मापूर्वी बिर्याणी खाल्ली असेल तिनं, नुकत्याच वयात आलेल्या एखाद्या खोंडाच्या मांसापासून बनवलेली. तर पोटी येईलही तिच्या कोणी पराक्रमी वीर, कोणी शककर्ता, कोणी युग पुरुष. एरवी तिला मुलगा झालाच समजा, तर तो पेंड्या नसेल कशावरून, किंवा नपुंसक, किंवा पुवानं भरलेला अर्बुद, नुसताच एक रक्ता मांसाचा गड्डा. पण हिच्या पोटी उद्या लोखंडाचा गोळा जरी जन्मला, सॉलिड, तरी तो सगळ्यांना मनातून हवाय बहुतेक. त्याचंच नाव झोटून शहा असं ठेवून त्याला तख्तावर बसवायला तयार आहेत लोक. 9 नद्यांचं व 7 समुद्रांचं पाणी एका सुवर्ण कलशात एकत्रित करून त्यात थोडीशी न्यूक्लिअर वेस्ट मिसळून त्याला राज्याभिषेक करायला व त्याच्या नावानं द्वाही फिरवायला लोक तयार आहेत असं दिसतंय. अरुण कोलटकर यांनी अस्मितेचं केलेलं विश्लेषण बघा, पुन्हा बघा, कविता नीट समजून घ्या. तुम्ही पुस्तक घ्या, तुम्ही त्याचे बिटवीन द अर्थ, बिहाइंड द अर्थ शोधून ती नव्या पद्धतीने वाचा. तुम्ही तुमचे अर्थ लावून घ्या. बाकी मला जसं जमतंय तसं मी तुमच्यापर्यंत अरुण कोलटकर पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तर पुन्हा नवीन व्हिडिओच्या निमित्ताने भेटूया लवकरच. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा, बाय.